तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। रतन टाटा यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमित शहा हे आता मुंबईत पोहोचलेत। केंद्र सरकारकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। काही क्षणातच ते एनसीपीएमध्ये दाखल होतील आणि अमित शहा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल होतील। तर अमित शहा यांचा हा ताफा आपण पाहतोय। मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ते थेट एनसीपीएमध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील। दुपारी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। संध्याकाळी वरळीमधील स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर एनसीपीएमध्ये पोहोचत आहेत। त्यामध्ये राजकीय क्षेत्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर इतरही मान्यवर एनसीपीएमध्ये पोहोचले। त्यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। आणि आता केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही क्षणामध्येच ते एनसीपीए या ठिकाणी दाखल होतील। रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा श्रद्धांजली अर्पण करतील। दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये असतानाच अमित शहा यांनी रतन टाटा यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्याचबरोबर इतरही मान्यवरांनी, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आणि आता केंद्र सरकारकडून स्वतः अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। काही क्षणामध्येच ते एनसीपीए ज्या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि रतन टाटा यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतील। देशभरातील, जगभरातील उद्योग क्षेत्रातील, त्याचबरोबर व्यवसायातील नैतिकता आणि परोपकाराचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा। आणि अशा या महान विभूतीच्या अंत्यदर्शनासाठी अमित शहा हे पोहोचलेले आहेत। एनसीपीएमध्ये अमित शहा दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रतन टाटा यांना पुष्पचक्र अर्पण करत अमित शहा यांच्याकडून श्रद्धांजली वाहिली जाते। केंद्र सरकारकडून प्रतिनिधी म्हणून अमित शहा हे आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना पुष्पचक्र अर्पण करत अमित शहा यांच्याकडून श्रद्धांजली वाहिली जाते। अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत आणि केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत पोहोचले। तर अमित शहा यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत। रतन टाटा यांच्या निधनानंतर केवळ देशभरातीलच नाही तर जगभरातील उद्योग क्षेत्रावर एक प्रकारची शोककळा पसरलेली पाहायला मिळते। विविध क्षेत्रामधून अनेक मान्यवरांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। रतन टाटा यांच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील रतन टाटा यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे। आणि आता केंद्र सरकारकडून प्रतिनिधी म्हणून स्वतः अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचले आहेत। अमित शहा यांनी नुकतंच रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे। पुष्पचक्र अर्पण करत त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, त्याचबरोबर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील अमित शहा यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत। तर
अमित शहा यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपस्थित कुटुंबीय, रतन टाटा यांचे जवळचे नातेवाईक यांना हात जोडून अभिवादन केल्यानंतर आता अमित शहा हे रवाना होत आहेत। काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सहकुटुंब या ठिकाणी पोहोचले। राज ठाकरे असतील, विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर इतरही राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एनसीपीमध्ये दाखल होत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। एक सच्चा देशभक्त, उद्योग आणि व्यवसायातील नैतिकतेचं मूर्तिमंत उदाहरण, आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारा उद्योगपती, देशातील कोट्यवधी तरुणांना उंच भरारी घेण्याचं स्वप्न दाखवणारा अवलिया, व्यावसायिक म्हणून आपल्या नफ्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासणारा उद्योजक, त्याचबरोबर टाटा कॅन्सर हॉस्पिटलसारख्या दवाखाना किंवा रुग्णालयाच्या माध्यमातून अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा देवमाणूस, अशी रतन टाटा यांची ओळख आहे। अशा या महान विभूतीचं काल ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 86व्या वर्षी दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील एनसीपीए या ठिकाणी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। सायंकाळच्या सुमारास वरळीमधील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। एखाद्या उद्योगपतीला इतकं प्रेम मिळणं हे क्वचितच घडत असणार आहे, मात्र तेच प्रेम रतन टाटा यांच्या वाट्याला आलंय।